EV हॅरियर आमची नवीन गाडी अहिल्यानगरच्या शोरूममध्ये घेऊन आम्ही निघालो राहुरीला आणि वरुण राजाने स्वागताची तयारी सुरू केली. ते अगदी राहुरीत येईपर्यंत छान असे वरुण राजाची कृपादृष्टी चालूच होती. आम्ही थोडे पुढे आलो आणि जोरात पाऊस सुरू झाला. गाडीच्या सनरूफच्या ग्लासमधून पावसाचा आनंद घेत आम्ही पोहोचलो ते राहुरीला आणि राहुरीतही वरुण राजाने अगदी जोरदार स्वागत केले हॅरियरचे. हॉस्पिटलच्या समोर गाडी उभी राहिली आणि सर्वांना खूप आनंद झाला. छान असा गणपती बाप्पाचा उत्सवाचा दुसरा दिवस, वरुण राजाची कृपादृष्टी, अक्कांचा वाढदिवस, गाडीची पूजा, अगदी छान असे वेगळेच वातावरण तयार झालेले होते. गाडीची पूजा केली आणि हॉस्पिटलमध्ये केक कापून अक्कांचा वाढदिवस आम्ही साजरा केला आणि आम्ही निघालो ते प्रवरानगरच्या दिशेने. आणि प्रवरानगरला जातानाही वरुण राजाने छान स्वागत चालूच ठेवले होते. आम्ही पोहोचलो प्रवरानगरला तर तेथे तर वरुण राजाची जय्यत तयारी झालेली होती. छान असा पाऊस चालूच होता. आम्ही गाडीची पूजा केल्यानंतर केक कापून पुन्हा एकदा अक्कांचा वाढदिवस घरी साजरा केला. काका आणि अक्का तर वाढदिवस आणि नवीन गाडी यामुळे खूपच खुश होते आणि त्यांचा आनंद अगदी गगनात मावेनासा झालेला होता. त्यामुळेच की काय वरुण राजाची आणखीच कृपादृष्टी चालूच होती. छान असा पाऊस चालू होता. आम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेलो. पुन्हा घरी येऊन छान सर्वजण गप्पा मारत बसलो. पावसाचा आनंद घेत घेत गप्पांना अगदी उधाण आले होते. विषय फक्त अक्कांचा वाढदिवस, नवीन गाडी, पाऊस, गणपती बाप्पा. खरंच खूपच छान दिवस गेला आमचा त्या दिवशी. अतिशय म्हणजे अतिशयच छान. गणपती बाप्पा मोरया.